श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नागपंचमीच्या दिवशी तवा चाकू का वापरत नाहीत जाणून घेऊया यामागची कथा. आणि चुकूनही कोणत्या गोष्टीला हात लावू नये हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि महादेवाच्या प्रतीकांपैकी एक महत्वाचे प्रतीक नाग आहे. 29 जुलै वार मंगळवार रोजी नागपंचमी साजरी केली जाईल. जाणून घ्या नागपंचमीला कोणत्या वस्तू वापरू नये, त्याचे कारण आणि नागपंचमीची कथा. श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि महादेवाच्या प्रतीकांपैकी एक महत्वाचे प्रतीक नाग आहे. मंगळवार 29 जुलै रोजी नागपंचमी साजरी केली जाईल. जाणून घ्या नागपंचमीला कोणत्या वस्तू वापरू नये, त्याचे कारण आणि नागपंचमीची कथा. श्रावण हा पवित्र महिना आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सण उत्सवाला खास महत्व आहे. या सण उत्सवाचे विशेष महत्व आहे. मंगळवार 29 जुलै रोजी नागपंचमी साजरी केली जाईल. श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि महादेवाच्या प्रतीकांपैकी एक महत्वाचे प्रतीक नाग आहे. नागपंचमीचे महत्व आणि मान्यता. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतीकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले. तो दिवस नागपंचमीचा म्हणून साजरा केला जातोय. सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष, वासुकी, पद्यनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागाची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी घरात भाकरी चपाती केली जात नाही. असे का होते ते जाणून घेऊया. नागपंचमीला कढईत अन्न शिजवू नये. मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो. या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा, सुई, चाकू यासारख्या कोणतेही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी शुभ मानला जातो. या दिवशी कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे उत्खनन करू नये. असे केल्याने सापाचे बीळ जमिनीत असते, जे तुटण्याची भीती असते. नागपंचमीची कथा. एक आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी आणि त्याचे कुटुंब राहत होते. एकदा शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेर आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या मुलाबायकोसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर
चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावाने पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पुजलेल्या चित्रातील नागाला दाखविला. तिची ती भक्ती पाहून रागिणीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले. अशी ही आहे नागपंचमीची कथा आणि त्यामागील रहस्य. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि समोरील बेल आयकॉन समोरील बटन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.